श्री स्वामी समर्थ गुरुप्रतिपदा हा खूप महत्त्वाचा उत्सव मानला गेलेला आहे, कारण हा गुरु परंपरेशी संबंधित आहे। जो दत्त भक्त आहे तो हा उत्सव साजरा करतो म्हणजे करतोच। या दिवशी दत्त महाराजांचे तिसरे अवतार असलेले नृसिंह सरस्वती महाराज यांनी श्रीशैल्यगमन केले होते। प्रथम अवतार दत्तगुरु, दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, तिसरा अवतार नृसिंह सरस्वती। नृसिंह सरस्वती श्रीशैल्यगमन करताना कर्दळी वनात गेले आणि तेथूनच स्वामी रूपाने चौथा अवतार घेऊन प्रकट झाले। जगाच्या कल्याणासाठी, मानवांच्या कल्याणासाठी श्री नृसिंह सरस्वती महाराज हे गाणगापूरमध्ये 24 वर्ष यांनी वास्तव्य केलं, काम केलं। जे दुःखित पीडित लोक होते त्यांना दुःखमुक्त करण्यात त्यांनी काम केलं, पण लोक बहुभ्रष्ट झाले, अधर्मते मातले, त्यामुळे त्यांना हा देह त्यागणं लागला। हा देह त्यागताना त्यांनी फक्त देह त्यागला, पण ते आताही तेथे वास्तव्य करत आहात। जो भक्त अंतःकरणाने त्यांना बोलवतो त्यांना भेटण्यासाठी ते आजही तेथे येतात। या दिवशी त्यांनी आपल्या जे शिष्य होते त्यांना प्रसाद पुष्पे पाठवली होती, म्हणतात ते पुष्पे आजही आहेत। त्या पुष्प जिथे आली होती त्या ठिकाणाला आज अमरजा संगम असे नाव दिले आहे। या दिवशी आपण जर तिथे कधी गेलो तर फुले आणि दीप वाहण्याची त्यामुळेच तिथे प्रथा पडलेली आहे। त्यानंतर इथे त्यांनी आपल्या निर्गुण पादुका या दिवशी स्थापन केल्या आहेत। या निर्गुण पादुकांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना कुठलाही आकार नाही, ते दगडासारखे गोल दिसतात, ते कायम बंद पेटीमध्येच असतात, त्यांना अद्याप कोणीही बाहेर काढलेले नाही आहे। या पादुकांना आत्तापर्यंत पाण्याचा स्पर्श हा झालेला नाही आहे, त्यांना चंदनाचाच लेप दिला जातो। त्यानंतर या दिवशी खूप मोठा उत्सव, प्रसाद आणि दत्त श्री नृसिंह सरस्वती महाराजांची खूप भव्य अशी मोठी पालखी या दिवशी काढली जाते। या पालखी सोहळ्यामध्ये अनेक भक्तजन समावेश घेतात। लोक बाहेरून लांबून येतात आणि त्या दर्शनाचा आनंद घेत असतात। या दिवशी म्हणतात की श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रत्यक्षात पालखीमध्ये बसलेले असतात, कारण ती पालखी जेव्हा फिरत असते तेव्हा जो भक्त त्या पालखीला खांदा लावतो ती पालखी त्यांना जड झाल्यासारखी वाटत असते, कारण प्रत्यक्षात ते महाराज बसलेले असतात। पालखी जड होण्याचं कारण तेच असतं। जेव्हा आपण पालखी घेतो त्यावेळेस आपलाही संकट, कष्टाचा भार आहे नृसिंह सरस्वती महाराज आपल्या खांद्यावरती घेत असतात, असे परंपरेने मानले गेलेले आहे। आपण सर्व दत्तभक्तच आहोत, म्हणजे महाराजांचेच भक्त आहोत, त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। बघा, आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर महाराजांना नृसिंह सरस्वती महाराज समजून महाराजांची पंचोपचारी पूजा करायची आहे। त्याचबरोबर महाराजांचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। पुरुष सूक्त म्हणून 16 वेळेस अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यांना चंदनाचा लेप करायचा आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून महाराजांना अत्तर लावायचे आहे आणि त्यानंतर आपले घर वरील वातावरण हे प्रसन्न ठेवायचे आहे। देवघर महाराजांना पूजा मांडून फुलांनी सुशोभित करायचे आहे। धूप दीप दाखवायचा आहे। आपल्याला गुरुचरित्रातील 52वा अध्याय या दिवशी जो भक्त पठण करतो त्याचे सर्व दुःख दारिद्र्य हे स्वामी महाराज म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराज दूर करतात। आपल्याला त्यांची आरती करायची आहे। त्यानंतर घरामध्ये गोडाधोडाचं जेवण बनवायचं आहे, काहीतरी गोड पदार्थाचा नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे। हे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।